त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी आज आमचा सत्कार केला गाडीतून. आता कसा आहे हात वर करायचा, लगेच झाल्या वरात कोणाची निघाली नाही त्याने हात वर करा. पण लगेच झाल्या वरात निघाली हे हात वर करा, प्रामाणिक हात वर करायचे. खाली काय ठेवू काय निघाली तर हात वर करायचे. हसताय का हातमा निघाली का नाही वरात तर हात वर नका दोन द्या. आपली वरात निघाल्याची नव्हती. आपलं लगेच गमतीशीर आहे. आबा पाहिजे तसा तू बंद करतो. मामाची पूर्वी सासू गादी गावची मारुती बागलाची पूर्वी मारुती बागलाची नात माझी बायको गादीवर. बाबा बागड्यान मारुती बागडी जोड एकुलते पूर्वी मामा. आम्ही 5 दोघांची लग्न झाली. 3 आहेत. 3 बी नवर देवाच्या वयाच. कुणाला बी आमची मंडळी बायको म्हणून चालत होती. एकदा म्हणायची आता वापरू लागतं, एकदा म्हणायचे सुभाष नानाला कर, माझ्या मागे लागायची मला कर, रिकीचा करायचं. आणि रिकूदा आमच्या बायकोदा दान काय करते मी नाही केलं तर शेजाचं गेलं गीत करणार. एवढी आडाही गवत नीट घालत नाही हे नाही मी शेजाचं गीत करणार. मामाने दिला 15,000 होता आणि एका आमच्या 7 एकर शेताला पाईपलाईन करायची. पैसे देऊन गटूळ देऊन पंढरपूर यांच्याच वाड्यात या गावकर पाटलाच्या वाड्यात यांच्या वाड्यात राहतो. आणि ती गटूळ ठेवलं बिवलं. मामा गेला तारीख काढू बिडू. मग मी मामा लाडका होता आहे. मामा म्हणते खरं सांगत करतो लगेच पण फसतंय राव काय खरं. दुसरं हात्याला येते काय. बाबा मला याला 4 हात्याला करणार पण माझी बुद्धी पेटवून करणार. आबा दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला तुम्ही आता ते गावला गेल्यावर बसायचं. बाळा दादा आपला रवी आहे वडील नाही तिथे गावकर पाटलं 5-6 मी आमचं भाऊ म्हणले हो का भाऊ लगीन करायचं तुम्ही जावा पुढा जी पाड्याला 9-10 वाजेपर्यंत कशाला आलाय सांगायचं. 9 वाजता गपचीप रिकीला जीप मध्ये टाकायचं शिंगणापूर गाठायचं. 6 वाजता शिंगणापूर पंढरपूर गाडी पंढरपूर शिंगणापूर. मी नाना दोघं एसटीन घेऊन शिंगणापूर 10 वाजता पोच. पहाटे 5ला आमची नवरदेवाने नवरीची आंघोळी सुरू. आंघोळी कुठं सुरू झाली तर त्या शिंगणापुऱ्यात तयार. बायको तिकडे भिताडाकडे तोंड घेऊन पाणी अशी टाकली. मी इकडे टावेल बसून आंघोळी बिंगोळी. रघुवंशी कंपनीचा शर्ट पांढरी विजा स्लीपर त्या काय दुकान आपले फेमस होते मुकाट किंवा पैसा पेटवते काय सांगतो दीप म्हणतो. 3 मास सोनं घराला विचारायचं. 9 मास पितळ घातली डोरलं ते शिवाय तुला डोकला. 7:30ला सकाळी नगारा वाजत होता महादेवाच्या ओळात आणि बाबन मग लास्टिक आपण तांदूळ टाकत होता. आम्ही उभा झालं लगीन. गावाकडे रातची रिकीला पळवून नेली. शेजानं नेत्यानं शिंगणापूरला गेल्या तिथं मुसलमान एका पोरानं बातमी लीक केली आमची. ट्रक भरून माणसं असलेली दगड हातात
कदम सगळी या पळायला तुझ्या आईला तुझ्या पुढे आमच्या आमचं लगीन असत बाबाला मोठ्या मोठ्या बोलून रडायला कष्ट समजू लागती. बाबत प्रभाकर बडवे म्हटलाय दोनदा आमच्या गावचा ब्राह्मण तो काय पोराला बोल नको त्या पोरीला माझी मी अजून एकदाच लगीन लो 113 घरात लाभून स्वयंपाक चालू त्या नात्याबोत्यानं मला तो पाठव सगळा ब्राह्मणा बाया कोण कुरुडी करतय कोण चपात्या करतय कोण भात करतय कोण वराण घेऊन आहे कोण लाडू तयार 1.5 तासात स्वयंपाक तयार पुन्हा बारका मांडव पुन्हा कुरिया सदा मंगलम डबा ही बायको ट्रक मध्ये घेऊन गेली गावाकडे आम्हाला दिली झिपती आम्ही जिमने 7-8 ताट घेतलं येता येता राजेवाडीवरून आलो ते दगड्यापासून आणलं राहायला ते काय मास ते जादू सत्व मग काय करायचं धरू जरा मास खाऊन जावं लगेच तर जाग्या धरलं मास त्याला चटणी नाही आमची रामूशाची पूर्वी दिलेली त्या राजवाडी तिच्याकडे घेतो आम्हाला भाकरी चटणी ती मास खाल्लं घरी आलो तर घरी जागरा मोगा किती काढणं लावले बाळवण्याचे वाजवते बाबन बसल्याला बोलू काका बेल एवढा महादेवाची पीठ नोकरी नोकरी जोडून पूजाला तुझा खेळ झाला काम मास खाल्लं कसं काय नाही ओके परत की बस काय एक बेलवा आता शंभर एकदाच बेल काय सांगितलं आता असं करा हा बराच वेळ निधी चालला आहे आणि मग वेळ वाया घालवले रेको तू शाही असा जोडीने उचलत टाकून त्या 3 एकदाच बेल महाग पुसूनच गेला आता वरात कुठाही त्रास भगवंत त्याला काय ती म्हणाला का लेकरा तुझी वरात निघालं तू पैसे तुझी आग वरात मागचं आहे जोडीला बाबा सुद्धा जीवन दुःखानं जगायचं म्हणलं तर तेही जगता येतं आणि आनंदानं जगायचं म्हणलं तेही जगता येतं जगायचं कसं हे आठवण कुठल्याही प्रसंगाला दुःखी होऊ नये आणि ज्यावेळी तुमच्या जीवनात दुःख अडचण व्यथा संकट आली का तुम्ही ओळखायचं की दुपारचं ऊन पडले आता थोड्या दिवसात सुखाचं शिरवाळ पडणार